मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव. रावेरचा पिनकोड नंबर 425508. माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर हा एकच आहे, 9850155558. ब्रह्मांड ज्योतिषाची कार्यालयाची शाखा कुठेही नाही. माझे मार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही, मी स्वतः मार्गदर्शन करतो. आज तारीख 11 जानेवारी 2026 रात्रीचे 11:15च्या जवळपास होत आहे. आज रविवार. आजचा विषय आपण मकर संक्रांतीच्या बाबत घेण्याचं कारण की मांडला जवळजवळ 10 ते 12 फोन आले मकर संक्रांतीच्या बाबत. मी त्या सर्वांचं कौतुक करतो. प्रश्न त्यांचे फार उत्तम आहे. समस्या ज्या मकर संक्रांतीला उत्पन्न झालेल्या आहेत त्याविषयी त्यांची विचारणा आहे आणि खरोखर त्यांच्याच या प्रश्न विचारणामुळे इतरांनासुद्धा मार्गदर्शन लाभणार आहे. खरोखर मार्गदर्शन करणं जसं महत्त्वाचं आहे, त्याचप्रमाणे प्रश्न उत्तम तऱ्हेने विचारणं हे पण त्याहूनही महत्त्वाचं आहे. सण हे येतात जातात, साजरे होतात, परंतु ते कशा पद्धतीने होतात, केव्हा होतात, कसे करावे लागतात याच्याविषयी फार अनभिज्ञता आहे. हा जो प्रश्न जो त्यांनी पाठवलेला आहे, समस्या पाठवलेली आहे, त्याबाबत कुठेही उल्लेख झालेला नाही आहे. जे काही नित्य नियम असतात, काहींच्या ठिकाणी तर 15 जानेवारीला मकर संक्रांती करावी म्हणून सांगितलं गेलेलं आहे. आश्चर्य वाटते मला. आपले जे मुहूर्त आहे त्याला शास्त्राची मान्यता हवी असते. मनाचे तारे तोडणे त्याबाबत योग्य नसते. मकर संक्रांतीचा सण म्हणजे काय? पहिला प्रथम मुख्य मुद्दा कोणता? सर्वत्र जण सांगतात रवी हा मकर राशीत जातो म्हणून मकर संक्रांत. पण याच्या पलीकडे विचार करा. रवी मकर राशीत जातो ही गोष्ट सत्य आहे, पण मकर संक्रांतीचा सण त्याला महत्त्व आणि योग्यता केव्हा, हा पण एक प्रश्न. सर्व तिथीनुसार मुहूर्त काढले जातात. त्याला वेळेचं बंधन असते, वेळेचं लिमिट असते, वेळेची मर्यादा असते, वेळ महत्त्वाची असते. पहिला प्रथम आपण घेऊ की सूर्य ज्या मकर राशीत जातो आहे म्हणजे काय. आता इथे सूर्य म्हणजे पिता आणि मकरची राशी म्हणजे शनी, हा पुत्र. म्हणजे पिता पुत्राच्या घरी जात आहे. पहा कसा अलौकिक आहे. कारण विभक्तपणा इथे नोंदवला गेलेला आहे आणि म्हणून पुत्राचं माहिती घ्यायसाठी, पुत्राची खबरबात घेण्यासाठी, पुत्राची स्थिती जाणण्यासाठी, पुत्राची भेट घेण्यासाठी प्रत्यक्ष वडील पुत्राच्या घरी जात आहे. वास्तविक पाहता पुत्राने वडिलांच्या घरी जायला पाहिजे, बापाच्या घरी जायला पाहिजे, पिताश्रीच्या घरी जायला पाहिजे. परंतु शनी हा पुत्र हटखोर आहे, मनाने वागणार आहे, कर्मठ आहे, संतापी पण आहे. एकाचे दोन तुकडे करणारी प्रवृत्ती ह्या शनीची आहे.
शनीने वडिलांवर राग काढला होता तर त्यांना कुष्ठरोग झाला होता. म्हणजे शनी काहीही बघत नाही, कर्म बघतो फक्त. गुरुला त्रास झाला आहे, महादेवाला त्रास झाला आहे, शंकराला त्रास झाला आहे, विक्रमादित्याला त्रास झाला, हरिश्चंद्राला त्रास झाला, रावणाला त्रास झाला, हे देवदेवतांना. इंदिरा गांधीचा खून झाला, राजीव गांधीचा खून झाला, महात्मा गांधीचा खून झाला आहे. एवढंच काय, पण गणेशाचा शिरच्छेदसुद्धा 7.5 झालेला आहे, शनीमुळे झालेला आहे. म्हणून 7.5 सर्वांनी अगदी घाबरायलाच हवं, विचार करायलाच हवं, त्याचप्रमाणे वागायला हवं, नियमाने वागायला हवं. 7.5 अनेक प्रकारची, हजारो प्रकारची आहेत. 7.5 वर्षाची, 2.5 वर्षाची, 1.25 वर्षाची, काही क्षणाची पण असते, काही दृष्टीची असते, मिलनाची असते, कुयोगाची असते, स्फोटक योगाची असते, चारित्र हननाची असते. अशा अनेक 7.5चे प्रकार आहे, विविध प्रकार. आणि हे जाणण्याला जाणकार ज्योतिषीच हवा असतो. म्हणजे 14 जानेवारीला सूर्य हे आपल्या पुत्राच्या घरी जाणार आहे. आता पुत्राच्या घरी जाणार आहे, पण केव्हा जाणार आहे? सकाळी, दुपारी, संध्याकाळी, हे पण महत्त्वाचं आहे. गाडी चुकायला नको. सूर्य मकर राशीत 14 जानेवारीला 15:06 येणार आहे. दिवसा 3, दुपारी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. म्हणून ती 14 जानेवारीचीच संक्रांत आहे. परंतु काहींनी इथे वाद घातलेला आहे की हे सूर्योदयकालीन नाही, हे दुपारी आहे, म्हणून 15 जानेवारीला तुम्ही संक्रांत करा. परंतु आपण जर पाहिला, अमावस्याची तिथी पाहिली तर ती सूर्यास्तकालीन असायला हवी. संक्रांतीचा सण संध्याकाळचा असतो, दिवसाचा नसतो. म्हणून सूर्योदयकालीन सूर्य हा मकर राशीत आला नाही तरी चालते, परंतु सूर्याच्या वेळेला असलेलाच हवा, तीच संक्रांत. म्हणूनच 14 जानेवारीला संक्रांत आहे. आता ही संक्रांत 12 फेब्रुवारी म्हणजे सूर्य 12 फेब्रुवारी गुरुवार रोजी पहाटे 28:08 नंतर कुंभ राशीत जाणार आहे. म्हणजे 11 फेब्रुवारीपर्यंत सूर्य हा मकर राशीतच राहणार आहे, पुत्राच्याच घरी. सूर्य मकर राशीत येतो तेव्हाच मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. तिला मकर संक्रांतच म्हटलं जाते. पौष माघ कृष्ण पक्ष वार बुधवार तिथी या ठिकाणी आपण पाहायला गेले तर या दिवशी एकादशी आहे. एकादशी आहे आणि संक्रांत मग कशी? संक्रांत करावी का एकादशी करावी? संक्रांतीला तिळगुळ खाल्ला जातो, मग तो संक्रांत कशी होईल? पण शास्त्रानुसार या दिवशी एकादशी करणाऱ्यांनी तिळगुळ खाल्ला तरी एकादशी व्रत होतेच, हे लक्षात घ्या. या दिवशी एकादशी आहे. 1753 पाव येतो. मग संक्रांत कशी करावी हा एक प्रश्न आलेला आहे. याशिवाय संक्रांतीचे श्राद्ध कसे करावे याविषयी पुष्कळांनी मला विचारलेले आहे. आता श्राद्धाला कोणी वडे करते, कोणी खीर करते, ही परंपरावादी झाली. पण खऱ्या अर्थाने निधन झालेल्या व्यक्तीला जी वस्तू आवडत होती, प्राणप्रिय होती, आस्वादपूर्ण होती, त्याच वस्तू तिथे असायला हव्या. इतरांचं कारण नाही, वडे खीर नाही केली तरी चालेल. असे गुंतागुंतीचे प्रश्न, समस्या अनेक वेळा येतात. यासाठी मार्गदर्शन फार महत्त्वाचे असते.
आता काही तथाकथित रविग्रहाचा प्रवेश सूर्योदयाच्या वेळी नाही म्हणून 15 तारखेला मकर संक्रांती करावी म्हणून सांगितलेलं आहे. काही व्हिडिओ तसे जारी झाले पण ते योग्य नाही. संक्रांती ही 14 तारखेलाच आहे. सूर्यास्तकालीन सूर्य हा मकर राशीत राहणार आहे, म्हणून मकर राशी सायंकाळ सूर्यास्तकालीन महत्त्वाची असते. म्हणून 14 तारखेलाच बुधवारी मकर संक्रांतीचा सण साजरा करावा. 15 तारखेला मकर रात्रीचा सण साजरा करून उपयोग नाही. मकर संक्रांती सूर्याचा मकर राशीत प्रवेश सूर्योदयकालीन हवा अशी जरुरी मुळीच नाही. सूर्यास्त वेळात सूर्याची स्थिती मकर राशीत असणे हे फार महत्त्वाचे आहे व ही स्थिती 14 तारखेलाच होत आहे. म्हणून 14 तारखेलाच म्हणजे वार बुधवारीच मकर संक्रांत आहे. परंतु ही मकर संक्रांत असत असताना याकडे लक्ष द्या, 14 तारखेला होत आहे म्हणून 14ला बुधवारी मकर संक्रांतीचा सण आहे. परंतु मकर संक्रांतीचा सण केव्हा करावा तर 15:06 नंतर, दिवसा 3:06 नंतरच आपल्याला मकर संक्रांतीचा सण हळदी कुंकू, वाण देणे घेणे, तिळगुळ देणे घेणे, स्नेहमिलन करणे, आदान प्रदान करणे, आईवडिलांचा नमस्कार करणे, देवादिकांचा नमस्कार करणे, तो आपल्याला करायचा आहे 3:06 नंतर. अगोदर केलेले कार्यक्रम संक्रांतीत धरले जाणार नाही. 14 तारीख नंतर 11 फेब्रुवारी पावेतो आपण स्त्रियांनी खास करून संक्रांतीचे वाण, देवाणघेवाण, हळदी कुंकू, तिळगुळ देणे घेणे भेटण्याचं कारण आपण करू शकतात. कारण या काळामध्ये सूर्य हा मकर राशीत राहणार आहे. तर 14 तारीख जानेवारी ते 11 फेब्रुवारी पावेतो आपण सण साजरा करू शकतात. मकर संक्रांतीचं निधन झालेल्या व्यक्तीचे तिथी पाहूनच व वेळ पाहूनच करावे. एकादशी तिथी असलेली वेळ बघून 17:53 सायंकाळच्या आत करावे. या पश्चात द्वादश तिथीचे श्राद्ध असेल त्यांनी त्यानंतर करावे. आता या संक्रांतीच्या त्या दिवशी एकादशी आली आहे, मग या ठिकाणी काही वडे, काही भजे, काही खीर हे पदार्थ कसे चालतील? सर्वसाधारण विचार आहे. परंतु शास्त्र काय म्हणते हे बघायला पाहिजे आणि आपल्या मनामध्ये काय आहे आपल्या बुद्धीला पटलं पाहिजे. काही लोक असे असतात, मनामध्ये काहीतरी अड्या घेऊन बसतात, काहीतरी विचार घेऊन बसतात, तिच्या विचारावर विचार करत नाही. हे दुर्दैव आहे. आणि शास्त्राच्या बाबतीत तर केलंच पाहिजे. श्राद्ध कसे करता येईल ही विचारणा आज आली आहे. श्राद्ध दिवशी उपोषण करता येत नाही. पूर्वजांचा जेवणाचा हा दिवस असतो. या दिवशी आपल्याला एकादशी करता येणार नाही, रिकामं पोट ठेवता येणार नाही एकादशी आहे म्हणून. कारण देवांना एकादशीचं व्रत, परंतु पूर्वजांना तर मात्र तुम्हाला तिथे खाऊ घालायचं आहे, जेवण द्यायचं आहे, भोजन द्यायचं आहे, आस्वादपूर्वक द्यायचं आहे. एकादशीचे पदार्थ नाही. त्यांना जे आवडत होतं, पुरणाची पोळी असेल पुरणाची पोळी, गव्हाची खीर असेल गव्हाची खीर, लाडू असतील लाडू द्या, गुळाची पोळी असेल गुळाची पोळी द्या, जे आवडत असेल ते द्या. आता कोणी म्हणे ठेचा भाकर आवडत होता तर ठेचा भाकर करा, परंतु गोड पदार्थही करायला हवा. कारण कार्यक्रम गोड व्हायला हवा. दुःखद कार्यक्रमसुद्धा गोड व्हायला आणि आपल्या पूर्वजांचं समाधान व्हायला आपल्याला करायचं आहे. त्यासाठी श्राद्ध श्रद्धापूर्वक करावे, वेळेनुसार तिथीनुसारच करावे. आता या दिवशी उपोषण करता येत नाही, पूर्वजांचा जेवणाचा हा दिवस आहे, मग काय करावे पहा कशी समस्या आपणासमोर उभी राहते. यासाठी घरामध्ये वडीलधारी मंडळी की जे आपल्याला मार्गदर्शन करणारे असतात ते असायला हवे. परंतु आज तर म्हातारे कोतारे तर घरात नकोच आहे. आणि मग असं चुकीच्या तिथीने केलेले व्रतवैकल्य निधन स्वर्गीय झालेल्यांचे ते मात्र शापयुक्त होतात. आणि ते एखादा परमेश्वर सोडून देईल, पण श्राद्धाच्या वेळी केलेली चूक कधीच माफ नाही. या गुन्ह्याला माफी नाही.
आई बाबा असणे गरजेचे असते, त्यांच्याकडून आपणास मार्गदर्शन मिळत असते. यासाठी मात्र जाणकार ज्योतिषीची गरज आहे. संबंध कसा आहे हे बघायला हवे. ज्योतिषाकडून कुणीही विनामूल्य दर्शन घेऊ नये किंवा विनामूल्य माहिती घेऊ नये, कारण ते अर्धपूर्ण तुमचं व्रत होते, पूर्ण व्रत फलात जात नाही. म्हणून ज्योतिषी जे आहे, पुजारीगण आहे, धार्मिक कार्यकर्ते आहे, यांना परिपूर्ण समाधानपूर्वक अशीच दक्षिणा द्यावी. मुले सुनांनी पण दक्षिणा देणे जरुरीचे आहे. मी ज्योतिषी आहे, माझ्या मुलांनी मला विचारलं, सुनांनी विचारलं, नातूंनी विचारलं, पंठीने विचारलं, तर त्यांनी मला दक्षिणा दिलीच पाहिजे. आजोबा आहे, वडील आहे, काका आहे, मामा आहे, दादा आहे म्हणून विनामूल्य मार्गदर्शन स्वीकारूच नाही, कारण ते आपल्या फलिताच्या बाबतीत अर्ध होते आणि अर्ध पुण्याचा वाटा ज्योतिषांना जातो. दक्षिणाविना कार्य अपूर्ण धरले जाते. या दिवशी द्वादशी 17:53 नंतर असल्यामुळे द्वादशी तिथीचे श्राद्ध करणारे वंशांना काही अडचणी समस्या येणार नाही. एकादशी ही आपण देवांना करायला लावावी. आता पहा कसं गंमत आहे. एकादशी आपण करतो, पण या दिवशी श्राद्ध म्हणा, आणि श्राद्ध असल्या कारणानं वडील येणार आहे, आई येणार आहे, आजोबा आजी येणार आहे, जे काही पूर्वज असतील ते येणार आहे. पुंडलिकाने आईवडिलांची सेवा करताना सांगितलं, वीट फेकली, विठोबा त्या विटेवर उभे राहा, माझी सेवा पूर्ण होऊ द्या. याला म्हणतात परमेश्वर, याला म्हणतात भक्ती. श्रावण बाळ कावड घेऊन खांद्यावर घेऊन फिरत होता. हीच परंपरा चालू असायला हवी. आई वडील घरी, सुना नातवंडे बाहेरगावी तीर्थयात्रा करताय, थंड हवेच्या ठिकाणी जात आहे, कधीही लाभ होणे शक्य नाही. आता या ठिकाणी मग काय करायचं, तर एकादशी देवांना करायला लावायची. मग ती देवांना कशी करायला लावायची, तर सूर्योदयकालीन एकादशी असल्यामुळे आपण सकाळी लवकरात लवकर दूध, केळी, साखर, गोड शेंगदाणे, खजूर, काजू, बदाम, मनुक, तीळ, गूळ असले पदार्थ मंदिरात, इष्टमंदिरात, आपल्याला जे काही कुलदेवी आहे, कुलदेवता आहे, यांच्या मंदिरात जाऊन ठेवावे. तसे नसले मंदिर तर आपल्याला कुठले मंदिर चालते, नसलेच गणपतीचे मंदिरात ठेवावे. यामुळे एकादशी करण्याचे व्रत मोडणार नाही. आपले मार्गदर्शन जाणकार ज्योतिषी बोरकार करू शकतात. आहे बरोबर की आहे? याच्यासाठी जाणकारपणा, विद्वानपणा, बौद्धिकपणा, अभ्यासूपणा असायला हवा. संक्रांत दिवसापासून एक एक क्षण दिवस वाढत जातो, म्हणूनच तापमानात हळूहळू वाढ होते आणि थंडीचे प्रमाण कमी होऊ लागते. संक्रांती हे बुधवारी 14 जानेवारी 2026 आहे. गणपतीच्या वारी आहे, उत्सव आहे. दिवसा 3:06 नंतर सायंकाळी 6:24 पावेतोच संक्रांती साजरी करावी. हळदी कुंकू असेल, देवाणघेवाण असेल, कुठे गुळ द्यायचा असेल, वाण द्यायचा असेल, घ्यायचं असेल तर ते आपल्याला करायचं आहे. दिवसा 3:06 नंतर 6:20 पावेतो आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. आता हे करत असताना आपल्याला या ठिकाणी अजूनही तुम्हाला सांगावं असं मला वाटते की आपण हे करत असताना सूर्य हा मकर राशीत ज्या वेळेला पडतो त्याच वेळेला आपल्याला या ठिकाणी बघायला हवं असते. या ठिकाणी बघत असताना आपल्याला अजूनही एक तुम्हाला सांगा असं वाटते की सूर्यास्त या ठिकाणी आपण पाहिला तर 18:20 पावेतो आहे. म्हणजे 6:20 पावेतो आपल्याला या ठिकाणी संक्रांत सण साजरा करता येणार आहे.
3:06 संक्रांतीचा सण साजरा करावा आणि सूर्यास्त 18:20 आहे, म्हणजे 6:20च्या आत कार्यक्रम तुम्हाला आटोपता घ्यायला हवा. शकेश 1947 पौष कृष्ण मास एकादशी तिथी बालवकरण आणि गंडयुगावर ही आहे, म्हणून याचे परिणाम काय होणार आहे आपण बघणार आहोत. संक्रांतीचे वाहन वाघ आहे, उपवाहन घोडा आहे. पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे, हातात गदा आहे, केशरी टिळा आहे, वयाने कुमारिका बसलेली आहे व अक्षर जन्माक्षर आहे, म्हणजे सिंह राशी आहे, नाही वृषभ राशी आहे आणि स्वामी शुक्र आहे. शुक्र रवीसोबत निस्तेज झालेला त्या दिवशी आहे. जाती सर्प आहे, मोती धारण केलेले आहे, नाव मंदाकिनी असल्याकारणाने सिंह राशी आहे. तिचा रवी हा स्वामी आहे. आता ही संक्रांत देवी म्हणजे पार्वतीचंच रूप असते. हे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे, म्हणजे पूर्वेकडील लोकांना सौख्य आणि पश्चिमेकडे जात असताना त्रास. वायव्य दिशेला ही बघत आहे. पूर्व दिशा मलकापूर, नागपूर, कलकत्ता ही आहे आणि पश्चिम म्हणजे मुंबई, अहमदाबाद, बडोदा, सौराष्ट्र. उत्तर दिशा पश्चिम दिशाच्या कोपऱ्यामध्ये आपण या ठिकाणी संकटग्रस्त पण आहे. उपवासातला संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ तुम्ही खाऊ शकतात. सोने, पितळ, हरभरा, चणा डाळ, तूर डाळ, मूग डाळ, केशर, पिवळा रंग, आंबे महाग होतील. सर्व जातींचा थोडीफार सर्व जातींना त्रासदायक. सर्प जातीची हानी मोठ्या प्रमाणावर होईल. सर्पदंश होण्याचे प्रमाण वाढेल. सर्वसाधारण या घटना घडतील आणि घोडे प्राणी यांच्यावर रोग येईल. वाघाची संख्या कमी होईल. मेष राशी, कर्तव्यात वाढ होणार आहे. विचार योग्य दिशेने चालतील. आपण कुठलेही कार्य करा त्यासाठी तुमचं आतापर्यंत कार्य झालेलं नाही अशा कार्यासाठी तुम्ही कर्तव्य करा, आपल्याला यश मिळेल. वृषभ राशी, धनधान्य भरपूर मिळेल. आर्थिक लाभ भरपूर होतील. कर्ज समस्या बहुतांशी नष्ट होतील, नील होतील आणि आपल्याला आर्थिक ते बाबतीत तुम्ही बचत देखील करू शकणार आहात. मिथुन राशी, नातेवाईकांच्या गाठीभेटी होणार आहे. काही घरामध्ये मंगल कार्यानिमित्त विचारविनिमय होणार आहे आणि नवीन संबंध पण सुरू होणार आहे आणि होतील पण. कर्क राशी, नातेवाईकांशी मुळीच वाद घालू नये. सौम्यतेने वागावे. कायद्यात आपण यश मिळणार आहे आणि इतर सर्व गोष्टीत कीर्ती, मान, सन्मान आपल्याला लाभ आहे. सिंह राशी, चिंता, काळजी आहे, साडेसाती आहे, लक्षात घ्या. वाहन चालवताना सावधानपूर्वक वाहन चालवा आणि शक्यतोवर चुकीच्या मित्राकडे जाऊ नका आणि आपल्याला भरपूर यश या संक्रांतीनिमित्त मिळणार आहे. कन्या राशी, नशिबाची साथ आहे, दैवाची साथ आहे. आपलं सर्व क्षेम कुशल असेल. आर्थिक व्यवहार पण भरपूर होतील. तुला राशी, सर्व काही मनाप्रमाणे घडणार आहे. आपल्याला ज्या ज्या वस्तू करायच्या आहे, ज्या ज्या गोष्टी करायच्या आहे, ज्या जी कर्तव्य करायचं आहे ती या संक्रांतीच्या पर्वात करून द्यावी. वृश्चिक राशी, आरोग्याचे प्रश्न आहे. नातेवाईक टेन्शन देतील, पण धार्मिक कार्यात तुम्ही अग्रेसर राहाल आणि आर्थिक कार्य पण प्रगतीचे राहील. धनुराशी, खरा संसार हाच आहे. आर्थिक व्यवहार तुमच्या हाती असतील किंवा नसतील तरी आपण संपन्न राहाल. आर्थिक लाभ होणार आहे. नवीन वस्तूची खरेदी कराल आणि प्रवास देखील कराल आणि हा संसार हाच आपला खरा कार्य आहे. मकर राशी, यश, कीर्ती, काही काम करा, गोडधोड होणार आहे. यशापाठोपाठ यश मिळणार आहे, परंतु आरोग्याच्या तकलीफी, आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहेच. कुंभ राशी, आबाद सर्व संपन्नता, काहीही करा, परंतु शेती जर असेल तर नैसर्गिक किंवा भावाची कमतरता आपल्याला सहन करावी लागणार आहे. मीन राशी, आपण वरकड ठरणार आहे, सर्वश्रेष्ठ ठरणार आहे, आपुलकी करणार आहे
धनयोग आपल्याकडे येणार आहे. या दिवशी संक्रांत दिवशी पतंग लोक उडवतात. तुरीची डाळ तांदूळ देवाला अर्पण करावी. 10 घरांना ती वाटावी. नैवेद्य खिचडीचा करावा. देवांना दाखवावा. जेवण करावा. काळे वस्त्र परिधान करावे. बांगड्या काळ्या महिलांनी परिधान कराव्या. सौभाग्यवतीचे निधन काहींचे झालेले असेल त्यांचे पूजन अर्चन करून त्यांना भेटी द्याव्या. 10 मातीचे दिवे करा. तेल कुठलेही असू द्या. स्वयंपाकघरातील असलं तरी चालेल. पश्चिम दिशेकडे वात करून जागृत करा एका रांगेमध्ये. घराच्या बाहेर करा. घराच्या आतून करा. गच्चीवर करा. माडीवर करा. कुठल्याही खोलीत करा. 10 दिवे कणकेचे तेल कुठलेही असो. जी संक्रांतीची वेळ दाखवली आहे त्याच वेळेत हे करायला हवं आहे. काळे वस्त्र घ्यावे. ब्लाऊज पीस घेतलं तरी चालेल. जुनं असलं तरी चालेल. त्यात 10 लोखंडी खिळे टाका. 10 बिंबे ठेवा. 10 उडीद दाणे. 10 लवंग. 10 मिरे. 10 मिरे काळे. 10 मिरे पांढरे आणि 10 मिरे काळे. 10 चिंचोका. 10 नागकेशर. 10 गुंज. 10 काळी खारीक. आता याच्यातली एखादी वस्तू नाही मिळाली तर आपल्याला दुसरी जी वस्तू आहे त्याच्यासोबतच्या त्या घेतल्या तरी चालेल. म्हणजे ती वस्तू 20 वेळा होईल. वस्त्रात काळे दोराने पक्के बांधा. सुटायला नको. आणि ही परचुडी आपण ही परचुडी पाण्यामध्ये ठेवा आणि ती बाहेर काढा आणि ते परचुडीच्या परशाने परचुडीच्या माध्यमातून सर्व घरभर पाणी शिंपडून द्या. व्यवसायाच्या जागी शिंपडा. परचुडी सुटू नये म्हणून पक्की बांधा. एखादी वस्तू नाही मिळाली तर त्यातील दुसरी वस्तू डबल घ्या. पण वस्तू मिळवण्याचा प्रयत्न करा. ही परचुडी बाहेर विसर्जनात टाका. अशुभत्व दूर होईल. भाग्य दूर होईल आणि लक्ष्मी येण्याची वाट, लक्ष्मीचा मार्ग सुकर होईल. पिवळी वस्त्र वापरू नये अशी अंधश्रद्धा आहे. हे चुकीची आहे. पिवळी वस्त्र आता खिचडी म्हटली की त्याच्यात तुरीची डाळ आहे तर मग पिवळं नाही आहे काय? फुलं पिवळे नाही आहे काय? पिवळे वस्त्र तुम्ही वापरू शकता. खिचडीत तूर डाळ मूग डाळ पिवळेच आहे मग याला विरोध का? असं असताना आपल्याला अजूनही या ठिकाणी बघायचं आहे की ही संक्रांत आहे ही सर्वांना सुखकारक आहे. त्याबद्दल वाद नाही. परंतु संक्रांत लक्षात घ्या. सूर्य पिता आणि मकर राशीचा स्वामी शनी हा पुत्र. पिता पुत्राची भेट ही महत्त्वाची आहे. संक्रांतीच्या सणाचा मुख्य उद्देशच हा आहे. बाकी काही नाही. आई वडील याच्यातूनच आपल्याला मार्गदर्शन करणारे, त्यांचं पूजन करणे, त्यांचं हवन करणे, त्यांच्या इच्छा पूर्ण करणे, त्याच्या हातून धार्मिक कार्य करून घेणे, त्यांच्या मनातील सर्व भावना प्रकटीकरण करणे आणि सेवा शुश्रूषा करणे हाच उद्देश मकर संक्रांतीचा मुख्यपणे आहे. असो, माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाला समापन करूया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर संक्रांतीचा सण फार वेगळ्या पद्धतीने करत होती. ती तिच्या बरोबरीच्या मुली किंवा स्त्रिया किंवा महिला यांना हळदी कुंकू संक्रांतीचं वाण हे देत असताना मात्र बुजुर्ग महिला किंवा आणि पुरुषसुद्धा जवळपास जे आहे त्यांचा सत्कार करत होते. कधी अन्नपदार्थ देऊन, कधी वस्त्रप्रावण देऊन, कधी
एक काठी लागते म्हणून दराला, म्हणून ते चष्मा म्हणून, लेखनवही म्हणून, असे अनेक पद्धतीने तिने मकरसंक्रांतीचा सण साजरा केलेला मी बघितला आहे आणि माझा याला विरोध नव्हता. म्हणून तिचं कौतुक आजही मला करावंसं वाटते. आपल्यात नाही आहे. प्रत्येक सण जाताना मला दुःख अत्यंत होते, परंतु कर्तव्यामध्ये खंड पडू नये हेच तिचं वाक्य आहे. किती नुकसान झालं आहे माझं, परंतु जगाचा विश्वास झाला, कारण एक करती सवरती सामाजिक कार्यकर्तीचं निधन होणं आणि ते निधन करणाऱ्यांनी जाणून बुजून करणं हे फार घातक आहे. पैशाच्या लोभाने काय करणार. आता हा पैशाचा लोभ, जशी लक्ष्मी त्यांच्या घरात जाते, मग ही जीवघेणी लक्ष्मी असेल तर जीवघेणी लक्ष्मी जीवच घेणार, हानिकारक लक्ष्मी हानीच करणार, कष्टकारक लक्ष्मी कष्टच करणार, दुःखच देणारी लक्ष्मी दुःखच देणार. जसं त्यातून निर्माण केलं गेलं आणि लक्ष्मी प्राप्त केली गेली, त्याचप्रमाणे कर्मभोग हा मिळतोच. वय 78 आहे, अनेक बघितले आहे. असो, पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. आजच्या कार्यक्रमाला समापन रात्रीचे 11:10 झालेले आहे. संक्रांत आज 11 तारीख आहे. आता उद्या 12 आहे, 13 आहे. तुम्हाला 2 दिवस सवड आहे, आपण करू शकता. असो, आपल्याला तिळगुळ याच्या माध्यमातून संक्रांतीपूर्व शुभेच्छा, सदिच्छा. सुखी राहा.